7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्ती पैसा हा या फायनान्शियल इयर मध्ये 2025 मध्ये लोकांनी गमावलेला आहे सायबर फसवणुकीमध्ये. मित्रांनो, याचं एक महत्वाचं कारण आहे, हे समजून घेऊ. व्हिडिओ डिटेलमध्ये शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, भुजंगराव शेळके या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत अवेअरनेस वाढवण्याचा प्रयत्न करत असतोय, जेणेकरून त्यांची आर्थिक फसवणूक टळली जाईल, आर्थिक फसवणुकीतून ते बचावले जातील. सो हे जे ऑनलाईन फ्रॉड्स आहेत, सायबर फसवणूक होत राहते, दुप्पट तिप्पट आमिषाला लोक बळी पडतात. ह्याचं मला दोन महत्वाची कारण समजलेत. हे जर तुमच्या बाबतीत हे दोन तुम्हाला लागू पडत असतील तर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू शकताय, आणि तुम्हाला जर त्यातून बाहेर यायचं असेल तर ह्या दोन कारणांवरती तुम्ही पावलं उचलली, ऍक्शन घेतले तर तुम्हाला त्याच्यापासून लांब राहता येईल. सो मित्रांनो, काय करायचंय पहा. अनेक लोकांना माहिती आहे की हे फ्रॉड असू शकतं, तरी सुद्धा लोक डिसिजन घेतात, कारण त्यांना असं वाटत असते की जाऊ दे ना, माझे 1-2 लाख रुपये जर गेले तर मला भेटताना परतावा मोठा भेटला तर माझे एकदाच्या ह्या पैशाच्या समस्या निघून जातील, अशी एक कुठेतरी मोठी अगतिकता असते मनामध्ये, आणि त्यामुळे लोक निर्णय घेतात. जाऊ दे ना, बुडले तर बुडले, काय होतंय, आजपर्यंत एवढं कमवलं, काय माझ्या आयुष्यात चांगलं घडलं नाही, आणि आता मला मोठं काहीतरी करायचं आहे किंवा ह्या समस्येतून बाहेर यायचं आहे. मग बुडले तर बुडले म्हणूनच लोक निर्णय घेतात, आणि तिथंच खरं तर महत्वाचं कारण आहे फसवणूक लोकांची होत असते. आणि दुसरं महत्वाचं कारण आहे, लोक असं विचार करतात की पैशांचा प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, पैशांचा हा मुळीच प्रॉब्लेम नाही. खरा प्रॉब्लेम आहे आपल्या विचारांचा. आपण योग्य विचार करत नाही, म्हणून हा पैशांचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. सो हे जर पटत असेल तर आमची कम्युनिटी जॉईन करा. कम्युनिटीच्या माध्यमातून आम्ही पैशांच्या बद्दल कसा विचार करायचा हे सांगत असतोय. आणि सरते शेवटी मित्रांनो, एक बोनस टिप देतो तुम्हाला. पैशांचा परतावा हा महागाईपेक्षा 2-5% जर असेल तर तुमचा निर्णय योग्य ठरतोय. त्याच्यापेक्षा जर जास्तीचं तुम्हाला जर वाटत असेल तर तिथे कुठेतरी एक धोक्याची सूचना आहे, लक्षात ठेवा. आय होप हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला, आणि तुम्हाला तुमच्या मित्रांनाही या फसवणुकीपासून टाळण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. थँक्यू.